शिक्षण क्षेत्राला बदनाम करणाऱ्या दलालावर कारवाई, नीट परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या हरामखोरावर कारवाई, शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या हरामखोरावर कारवाई। आमच्या मागण्या पालकाची फसवणूक करणाऱ्या हरामखोरावर कारवाई, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या हरामखोरावर कारवाई। देशामध्ये 10 वर्षामध्ये आजपर्यंत 4 वेळा नीटचा पेपर फोडण्यात आलेला आहे। नीटचा पेपर फोडून देशामध्ये 23 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी घालणाऱ्या हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे। कुलकर्णी असतील, मोठेगावकर असतील, गायकवाड असतील, खैरनार असतील आणि कोणी असे भाडे असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। हे भळे शिक्षणाच्या नावाखाली दलाली करून लाखो रुपयाची कमी यांनी केली, विद्यार्थ्यांची फसवणूक केली, पालकाची फसवणूक केली, डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याचं भवितव्य त्यांनी आज अंधारात टाकलाय। अहो आता धक्का बसून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली म्हणून अशा सर्व हरामखोरावर सीबीआयने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। देशामध्ये घटना आज शिक्षण वाघिणी दुधत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मात्र या शिक्षणाला बाजारी करण्याच्या भडव्याने केलाय, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। आम्ही आज बहुजन विकास अभियानच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने, विविध संघटनेच्या वतीने पालक, विद्यार्थी, शेतकरी सर्वांना आम्ही घेऊन आज शासनाकडे मागणी करत आहोत की अशा हरामखोरांना तात्काळ कारवाई करून भारतामध्ये पुन्हा असं काही होणार नाही, त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून अनेक वेळा पेपर फुटून विद्यार्थ्याची आत्महत्या होऊ नये यासाठी शासनाने कडक निर्णय करून त्या दोषीवर कडक कारवाई करून त्यांनी कमवलेली मालमत्ता जप्त केली पाहिजे। आजपर्यंत वर्षाला 22,00,000 कोटीचे उलाढाल या ठिकाणी होते। हा पैसा आला कुठून? यांचे मरामत चौकशी झाली पाहिजे। त्यांनी आजपर्यंत बोगस डॉक्टर किती दिले? खऱ्या डॉक्टरला आज बाजूला ठेवून बोगस डॉक्टर निर्माण केले, त्यांच्यावर कारवाई होऊन देशाला संकटात घालणाऱ्या, देशाला फसवणूक करणाऱ्या, देशाला आज बदनाम करणाऱ्या या घटनेचा बहुजन विकास अभियान जाहीर निषेध करत आहे। जय हिंद। साहेबांना निवेदन देत आहोत, त्यांचे प्रतिनिधी पाटील साहेबांना आम्ही सांगत आहोत की आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने नीट परीक्षेचे पेपर जे फोडले गेलेत, 10 वर्षापासून 4 वेळेस पेपर फोडले गेलेत, विद्यार्थ्याच्या भवितव्याची खेळणाऱ्या सर्व हरामखोरावर कारवाई व्हावी या निवेदन भावना आदरणीय प्रधानमंत्री साहेबांना आपण कळवाव्यात। तुम्हाला देखील आम्ही निवेदन दिलंय, प्रधानमंत्री साहेबांच्या आपल्या मार्फत आम्हाला कळवून सर्व अशा हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे विनंती आम्ही करतो। जय हिंद।